नागपूरच्या शिवाजी चौकामध्ये 2 गटात राडा, औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून 2 गटात तणाव, महाल परिसरात दगडफेक करत तोडफोड। नागपूरमध्ये काल झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी 80 दंगलखोरांना ताब्यात घेतलं। जवळपास 1800 सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरातल्या अनेक भागामध्ये जमावबंदी, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, शांतीनगर, नंदनवन, इमामवाड्यातही कर्फ्यू लागू। कालच्या घटनेनंतर सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता। नागपूर प्रकरणावर सरकारची कडक भूमिका, कोणालाच सोडणार नाही, कोम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत चर्चा। नागपूरच्या महाल भागात घडलेली घटना अतिशय अयोग्य, पोलिसांवर हल्ला केला जात असेल तर हे गांभीर्यानं घेतलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर नागपूरकरांनी शांत राहून कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं, फडणवीसांचं आवाहन। नागपूरमध्ये 2 गटात तुफान राडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहामध्ये निवेदन देणार। महाराष्ट्र सरकार आणि पोलीस परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून नागरिकांनी संयम बाळगावा, नागपुरातील घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आवाहन। नागपुरातली घटना दुर्दैवी, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागरिकांना आवाहन। कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, तसंच पोलिसांना सहकार्य करा, गोंधळानंतर नागपूर पोलिसांचं नागरिकांना आवाहन। नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार। बावनकुळेंसह अन्य आमदारही उपस्थित राहणार। नागपूरमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तसंच नागरिकांनी शांतता राखण्याचं बावनकुळेंचं आवाहन। नागपुरातील शिवाजी चौकाला छावणीचं स्वरूप, 2 गटात झालेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी, तर पोलीस उपायुक्त निकेतन कदम गंभीर जखमी, त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची माहिती। दगडफेक करणाऱ्या गटाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर, आतापर्यंत 15हून अधिक संशयित ताब्यात। नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर घटनास्थळी काही आयडी कार्ड सापडली आहेत। ही आयडी कार्ड आजूबाजूच्या परिसरातून राडा घालण्यासाठी आलेल्या तरुणांची असल्याचा स्थानिकांचा दावा। नागपूरमध्ये दगडफेक झालेल्या भागामध्ये काही अज्ञात दुचाकी आढळल्या, पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर काही तरुणांनी त्या दुचाकी तिथेच सोडून पळ काढल्याचा स्थानिकांचा दावा। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं शहर अशा परिस्थितीला तोंड देत आहे। नागपुरातील घटनेवर आदित्य ठाकरेंची टीका। गेले काही दिवस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या वक्तव्यामुळे 2 समाजात वाद निर्माण झालाय। या मंत्र्याला वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती। नागपुरातल्या घटनेवर विजय वडेट्टीवार यांची टीका। नागपूरमधला राडा हा गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम, याला सर्वस्वी सरकार कारणीभूत, आमदार रोहित पवार यांचा आरोप। बाहेरून लोक आणून काहींनी नियोजनबद्ध पद्धतीनं हा प्रकार घडवून आणला, नागपूर घटनेवर भाजप आमदार प्रवीण दटके यांचा धक्कादायक आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।